मॅडम 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 हे तुम्हाला सापडला तुम्ही फोन का नाही केला? पळून जात होता. सापडला, पकडला बघ. जायला ताब्यात घ्या. चले उठ उठ. सापडला हो मॅडम. यस सापडला आणि जिवंत सापडला. हॅलो सर, कशा आहात? अगदीच तातडीने बोलवून घेतलं. हा, जेवायला बोलवलंय. 2 मिनिटं थांबा. रांगोळी काढतो, पाट मांडतो, पानं वाढतो, मग बसूया. आय एम सॉरी सर, पण ऑपरेशन टाळणं शक्यच नव्हतं आणि नेमकं त्याच वेळेस तो इन्स्पेक्टर तिथे आला. तुम्हाला सांगितलं सर मी की मी तिथे असतो तर मी त्यांना भेटू दिलंच नसतं. ऐका ना, मला बोर होतंय. तुमच्या अपयशाच्या सुरस कथा ऐकण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नाही. मी तुम्हाला एवढंच सांगायला इथे बोलवलंय की निलंजनाचा डोस वाढवायला लागेल. सर, आपण आता जे डोस देतोय ते ऑलरेडी खूपच मोठे आणि यापेक्षा जर जास्त डोस दिले तर निलंजनाला सिरियस डॅमेज होईल आणि तिला खरंच वेळ लागेल. ए जोशा, त्याच्याशी तुला काय करायचंय? माती खाल्लीस ना. तुझ्यामुळे भोसले जाऊन भेटू शकला ना निलंजनाला आणि ती बोलली त्याच्याशी बरंच काही. हेही सांगितलं तिने की तिला जी औषधं दिली जात आहेत ती चुकीची आहेत. याचा अर्थ ती अजूनही रॅशनली फोकस ठेवून विचार करू शकते, वागू शकते, जे मला नाही परवडणार. आय कांट लेट दिस हॅपन. सर, जास्त डोस देणं हे लिगल नाहीये. याने मी आणि माझं क्लिनिक दोन्ही प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो. 2 कोटी कॅश काय शेकोटी करायला घेतलीस करे? उद्या क्लिनिक बंद पडलंस तर 2 पिढ्या बसून खातील एवढे झाले ना हे. उद्याचं सोड, तू आणि तुझं क्लिनिक आज सुद्धा प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतं. मी आणू शकतो. भावी मुख्यमंत्र्याशी बोलतोयस तू, कळतंय का? त्यामुळे जर हे प्रकरण पुढे चिघळलं, माझ्या अंगाशी येतंय असं काही वाटायला लागलं तर मी स्वतःला सहज सिक्युअर करू शकीन. तुला वाचवायला कुत्रं येणार नाही. हे कायम लक्षात ठेव आणि मी सांगतोय तेवढं ऐक आणि तसंच वाग, कळलं? तुला बघितलंय मी सीसीटीव्ही मध्ये. मॅडम मी तो नव्हतो. मॅडम चप्पल मी नव्हतो. खोटं बोलतो. काय करायचं सर याचं? हा बोलतो मी तिथे नव्हतोच. खोटं बोलतो हा. कुठतच नाही रे तू. जाऊ दे काय. ओके, ते आपलं खरं बोलायला लावायचं मशीन घेऊन ये रे. हा मस्त मशीन. कधी कधी काय असतं ना जमदाडे, सीधी उंगली से घी ना निकले तो उंगली टेढ़ी करनी पड़ती. ओके, हे कनेक्ट कर. तर हे आहे खरं बोलायला लावायचं मशीन. आता विषय असा आहे की जर तू खरं बोलत असशील आणि ह्या वायरी जर मी तुला टेकावल्या तर तुला करंट बसत नाही, कारण तू खरं बोलतोस ना. पण जर तू खोटं बोलत असशील आणि ह्या वायरी मी तुला टेकवल्या तर चाबरा करंट बसतो. एकदम चाबरा. झालं, माझ्याशी खरं बोललं असतं तर. आता तुझं नशीब. तुला आठवतं का कोण ज्याला आपण हे वापरलं होतं मशीन? तू मंगळसूत्र मारणारा. हा बरोबर बरोबर, तो मेला ना. आणि सर बेस्ट ना, मार्क पण नाही काही. मार, अरे हे सगळ्यात बेस्ट ना. अरे होतं काय, हे करंट बसल्यामुळे हार्ट अटॅक येतो, माणूस मरतो कधी कधी.
पण आम्हाला काहीच होत नाही ना, कारण सिंपल आहे. हार्ट अटॅक आला तू कसा गेला आम्हाला काय माहिती. आमच्याकडे मशीन आहे फक्त आम्हालाच माहिती आहे, खास सरकारी मशीन आहे. ए जमणार ह्यावेळी तू कर. नाही सर, तुम्ही गुरु आहात, तुम्हीच करा. नाही लास्ट टाइम पण मी असं कटकन लावलं होतं, आता कसं यावेळी तू कर ना, तुला सवय झाली पाहिजे जमणार. असं घेऊन असं कटकन लावायचं. नाही सर, तरी पण ह्या वेळेस तुम्हीच करा. शिकून घे मग. हो हो सर. हे बघ आता हे दोन अशा पकडल्या ना की हो, जरा असं आपल्याला झुकणं बसलं पाहिजे. हा. चल बोल. हो सर काहीच नाही केलं मी. हो ना जाऊ सर, मी काय नाही केलं सर. शोषाना कुलकर्णीला तू हे केलंच की अहो नाही सर, मी खरंच काय नाही ते केलं. तू ठेवलेस की अहो नाही? नाही सर, मी काहीच नाही केलं खरं सर. सांग. अहो सर खरं सांग. सर नाही केलं मी. नाही रे तू केलंच मला माहिती आहे अहो रे. सर मी नाही केलं. हो सोडा मला सर, मी खरंच काय नाही केलं. अहो सर खरं सांगतो मी तुम्हाला शपथ सर, मी काय नाही केलं. अहो सर सोडा ना मला सर. अहो खरंच काय नाही केलं. हा सांगतो. खरं बोलायला लावायचं मशीन. चायला बोल. सर मी ड्रग्स नाही विकत. मला एकाने ते पाकिट दिलं आणि त्या गाडीत ठेवायला सांगितलं. कोणी सांग, नाही तर परत स्विच ऑन करेल. इन्स्पेक्टर होत्या, इन्स्पेक्टर पाल. त्यांनी मला सांगितलं आणि मी केलं. इन्स्पेक्टर पाल. ती इन्स्पेक्टर पाल तिने शोला उचललं. जय हिंद मॅडम. काल कुठेस तू? पोलीस स्टेशनला चालली आहे. जाऊ नकोस. का? पोलीस स्टेशनला जाऊ नकोस. सुट्टी घे काही दिवस आणि गायब हो. सुट्टी मागण्यासाठी सुद्धा पोलीस स्टेशनला जाऊ नकोस, ते मी मॅनेज करेन. ताबडतोब निघ. थोडे दिवस महाराष्ट्राच्या बाहेर जा. तुझा कोणीतरी तो रिलेटिव्ह राहतो ना एमपीला, त्याच्याकडे जाऊन राहा. काय झालं मॅडम? इथे थोडा प्रॉब्लेम झालाय. सगळं सांगेन नंतर आरामात. आता या प्रश्नांची उत्तरं द्यायला माझ्याकडे वेळ नाहीये. सांगितलं तेवढं कर. ताबडतोब निघ पाल. बाकी मी तुझ्याशी नंतर बोलते. ओके मॅडम. निघ 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 ताबडतोब निघ. तू कशी आलीस तू इथे? कसली घाबरतेस का तू सड्डा? तू आलीस कशी इथे? तू कधी ऐकलंस का मांजरीचे 9 जन्म असतात? मी बहुतेक त्यातलाच एक घेतलाय. मांजरीच्या पावलांनी आले. काय करणार, साडीत पाईप चढायला त्रास होतो ना. ते ठेव आधी इथे. माझ्या समोर नको. कुठे होतीस तू इतके दिवस? अगं बाई, तू मिस केलंस मला. टेन्शन नको घेऊ ग, सेफ होते मी. पण माझ्या मैत्रिणीने मला वाऱ्यावर सोडलं ग. त्याचं वाईट वाटलं. तुला लाज बीज वाटते की नाही? मी तुला चांगलं उरणला पाठवत होते. तुझी तिथे छान सोय केली होती, मजेत राहिली असतीस तिथे तू. पण तुझ्या अंगात किडे फार ना. ओव्हर कॉन्फिडंट झाली आहेस तू वंदना. कशाला गेलीस ते हॉस्पिटलमध्ये संजय जमदाडेवर राग काढायला? चल आता निघ इथून. बिल्डिंग मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तू इथे आली होतीस हे कळलं तर माझा प्रॉब्लेम होईल. हे घे तुझं, निघ आणि आता इथून जा. चल. काय नाही होणार ग. खूप मोठ्या माणसाचं प्रोटेक्शन आहे माझ्याकडे. कुणाचं? जळतीयस? ए चल ना, निघ ना आता. कशाला आलीस आता इथे परत? तू आणि पैसा हे कॉम्बिनेशन मला खूप आवडतं अगं. कसं आहे, पाठीशी मोठा माणूस असला ना तरी पैशाचं सोंग आणता येत नाही ना. माझ्याकडे काही पैशांची फॅक्टरी नाहीये वंदना. हे पण तुझ्या ड्रॉवर मध्ये असतात ना, मी बघितलंय ते. थांब, मागे ये. काय 5-10 हजार रुपये असतील ते घे आणि जा आता. ते घे, घे चल, घे आणि निघ आता.
चल जा जा, निघ निघ. चिल्लर देऊन कटवतीयस? ठीक आहे, आज पुरती. पण 2 दिवसांनी परत येईन तेव्हा 5 लाख रुपये तयार ठेव. बाय. परत विचारते, तुझं घड्याळ कोणी घेतलं? त्याने घेतलं. तो कोण होता? तो होता. मी आहे. तू आहेस ते मला माहितीये. तो कोण होता ज्याने तुझं घड्याळ घेतलं? तो होता. काय झालंय? सर ह्याचं घड्याळ चोरीला गेले. 2 तास मी हेच करते. तो होता. तुम्ही बोला. बेसिक प्रश्न चुकतो तुझा. इकडे तुझं घड्याळ चोरीला गेलं बरोबर ना? मला कळलं त्यांनी घड्याळ चोरलं ना तुझं. पण आपल्याला घड्याळ कशाला लागतं? वेळ पाहायला बरोबर. तर आपलं घड्याळ परत मिळेपर्यंत आपल्यासाठी 2 वेळा. आता बाहेर काय आहे? रात्र आहे. बरोबर. सकाळी सूर्य उगवल्यावर काय होतो? दिवस होतो. संपला विषय. दोनच वेळा लक्षात ठेवायचा. आणि हे जे महत् कार्य हाती घेतलंय ना जगातली दारू संपवण्याचं, ते चालू ठेव. चाल परत दिसू नको इकडे. कळलं काय? बोल काक्या. साहेब एक पक्की खबर आहे. ती बाई आता अॅमेरॉर एन्क्लेव्ह मध्येच आहे. क्या बात आहे काक्या. म्हणून तुम्हाला आवडतो. लक्ष ठेव तिच्यावर. बाहेर निघाली की मला कळव. ओके ओके साहेब. जमदाडे. हा सर. एक गोष्ट जर मी आता तुला सांगितली ना तर तुम्हाला पार्टी द्यायची. काय सर? आठव काय असेल अशी गोष्ट की जी सांगितल्यावर तुम्हाला पार्टी द्यायची? सर अजून एक व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला मी तुला भेटवणार आहे आणि त्या व्यक्तीला भेटल्यानंतर तू खुश होऊन मला पार्टी दे. कोण सर? वंदना. तुला म्हणालो होतो ना मी, योग्य वेळ आल्यानंतर जमदाडे मी स्वतः तुला संधी देणार. आता ती योग्य वेळ आली. PSI पाल सध्या MP ला आहे. लोकेशन पाठवते तिचं. तिकडे जाऊन तिचा गेम वाजवून टाकायचा. त्यांना रास कला. काम झालं की कळवतो मॅडम. बाय. विचारही करू नकोस वंदना. खेळ संपला आता. इथे तुला जितके पोलीस दिसतायत ना त्यापेक्षा दुप्पट पोलिसांनी तुला आता घेरलंय. आगाऊपणा करायला जाशील आणि हाकनाक मारली जाशील. सरेंडर हो, त्यातच भलं आहे तुझं. जा जमदाडे ताब्यात.
समदाडे सोडणार नाही सर हिला. जेव्हा जेव्हा हातोडा उचलेल ना तेव्हा तेव्हा कळ गेली पाहिजे डोक्यात. समदाडे ताब्यात घ्यायला. ए बाळा, काय अवस्था झाली अगं तुझी ही? तुझी झोप नाही होते का? मला भोसले म्हणाले, ते येऊन भेटून गेले तुला. तुला हा असा त्रास होतोय, तुझी ट्रीटमेंट चुकते असं तुला वाटतंय, हे तू का नाही सांगितलंस मला? इतके वेळा आलोय मी भेटायला तुला. तुझ्याविषयीची इतकी महत्वाची गोष्ट मला बाहेरच्या तिसऱ्या माणसाकडनं कळते, हे चुकीचं नाहीये का? तू बरी व्हावीस म्हणूनच मनापासून प्रयत्न चाललेत आणि माणसंच उद्गव प्रयत्न चुकू शकतात. आय नो, आय एम सॉरी. आणि कशासाठी चाललंय का हे सगळं? तू लवकर बरी व्हावीस, पटकन घरी यावीस आणि मग आपण दोघं, म्हणूनच ना. असो, मी बोललोय डॉक्टर जोशींची. ते तुझी ट्रीटमेंट, तुझी औषधं आणि डोसेज दोन्ही बदलणार आहेत म्हणालेत. नीलू, नीलू, तू करतोयस ना हे सगळं? हा तुझा गेम आहे ना? तिने एवढ्या माणसांचा खून केलाय ना, ती एका गोळीत मरू शकत नाही. मग मी तिला उचलली आणि मी फेकली. तिला मरेच तो मारलं, रक्त येईच तो मारलं मी तिला. अगं वा, मग पुढं काय झालं? मग ना मी तिचा तो हातोडा माझ्या हाताला लागला. तो मी उचलला, तो घेतला, तिला धरला आणि मग मी चटकन मारून तिचा उजवा गुडघा फोडला. मग तिचा डावा गुडघा फोडला. तिच्या डोळ्यात जी भीती दिसत होती ना, मग मी हातोडा उचलला आणि ठरवलं की मी चहा ठेवते. अगं सांग ना, पुढं काय झालं? अहो साहेब, काय मस्त कारवाई केली माझ्या बायकोने. ए जमदाडे, जमदाडे पूर्ण सांग ना. हा, मी चहा ठेवते. आलो कुठे? आलं बिलं जाऊ दे ना, मला ती गोष्ट पूर्ण ऐकायची. इकडे ये, मला पूर्ण गोष्ट ऐकायची. मला पूर्ण गोष्ट सांग. अर्धवट गोष्टी सांग मला, पूर्ण सांग. पुढे काय झालं सांग ना. पुढे काय घडलं? सर, मला राग अनावर झाला होता. पुढे डावा गुडघा, उजवा गुडघा, पुढे. सर, तिने माझ्यावरती अटॅक केला होता. तिने यांच्यावरती पण अटॅक केला होता. पुढे पुढे काय घडलं? सर, तिने तुमच्यावरती पण अटॅक केला होता. पुढे काय घडलं होतं समदाडे? पुढे तुम्ही मला थांबवलं, आता तिचा हातोडा तिच्या डोक्यात घालून तिचा खून केला असता मी. सीमा, करेक्ट. सब इन्स्पेक्टर सीमा जमदाडे, ज्यावेळी तुम्ही गणवेश घालून येता ना चौकीवर, तेव्हा सगळ्या भावना घरात ठेवून यायचं असतं. हे सांगितलं नाही मी? सांगितलंय. तू जर ठरवलं असतंस तर तू तिला आमच्या हवाली केलं असतंस, पण तू तसं केलं नाही. आपण कायदा आणि सुव्यवस्थेचे रक्षक आहोत ही गोष्ट तू त्या क्षणी विसरलीस. त्या क्षणी तू कायदा आणि तुझा पर्सनल सूड यातली जी एक थिन लाईन आहे ती क्रॉस केलीस. मी तुला अडवलं म्हणून, नाहीतर तू तिचा खून केला असतास. बरोबर? येस ऑर नो? येस सर. सब इन्स्पेक्टर सीमा जमदाडे, वैयक्तिक सुडाच्या भावनेतून तुम्ही एका गुन्हेगाराचा खून करण्याचा प्रयत्न केला आणि यासाठी मी तुम्हाला सस्पेंड करतोय. साहेब,